पुरातत्व विभागाचा अजब कारभार समोर आलाय। प्रतापगडाच्या बुरुजाला दगडाऐवजी कडाप्पा लावण्यात आला आहे। प्रतापगडाच्या डागडुजी दरम्यान कडाप्पा वापरलेला आहे, तर पुरातत्व विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले। शिवभक्तांनी डागडुजीचं काम बंद पाडलेलं आहे। पुरातत्व विभागाचा अडाणीपणा या निमित्तानं समोर आलाय आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। तर किल्ले प्रतापगडाला कडाप्यानं डागडुजी केली जाते आणि ही डागडुजी कडाप्यानं का केली जाते असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर हीच ती दृश्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसू शकेल की किल्ले प्रतापगडाची डागडुजी करताना या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून कडाप्पा वापरला जातोय, पण दगडांचा वापर का केला जात नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि स्थानिक सुद्धा या विरोधात आक्रमक झालेले आहे। स्थानिकांनी इथलं काम बंद पाडलेलं आहे। स्थानिक इथल्या कामगारांसोबत हुज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळं तुम्ही काम करताय ना पुरातत्व, तुम्ही बाहेरच्या कुठल्या बाजूच्या बुरुजाचं करून केलंय का दाखवा। सगळं काम करताय, सगळं अंतर्गत काम पुरातत्व नाही पुरातत्व काय, जसं आम्हाला पुरातत्व महत्वाचं नाही। आपण पुरातत्व जे काय करणार आहे ते पुरातत्व काय करणार आहे ते पुरातत्व वाले ते त्यांच्या टेक्निकनी करते। तुमच्या टेक्निकने तुम्ही आम्हाला कडाप्पा म्हणजे कडाप्पा म्हणण्यापेक्षा कोटा फरशी जे आपण घराला वापरत नाही, घरातल्या अंगणाला वापरत नाही, ती गडाच्या भिंतीला घराच्या भिंतीला आपण कोटा फरशी म्हणजे तुम्ही हे कडापे बसून असंच सोडून देणार। हे पॅक होतंय ते नेटमध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। हे फक्त कॉन्क्रीट आहे ना, ते कॉन्क्रीट दिसत होतं पहिलं 5-6 फूट, त्याच्यासाठी सगळीकडे इथनं जरा पुन्हा व्हिडिओ याचा टेक्निकली असा भक्कमपणासाठी याचा काही उपयोग नाही। जे कॉन्क्रीट आहे ना ते मजबूत आहे। आपण हे 25 MM चं मला हे रॉड आहे ना महाबळेश्वर पाचगणीत सुद्धा मिळत नाही, तुम्हाला सांगतो। ते आपण दिल्लीत ना आणू। नाही ते ठीक आहे, असू दे। मग आपण एवढं भक्कम केलेलं आहे। आम्हाला फक्त काय दर्शनी भागाला ते शोधतोय का मुळामध्ये? आम्ही मागणी काय केली होती तुमच्याकडे, दगड लावा ऐका भोसले, मागच्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं की गडाचं जे मूळ अस्तित्व आहे त्याला कुठेही धक्का न लागता आम्ही काम करणार आहे। तुमचे जे आणि यावर बोलण्यासाठी इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सावंत सर, आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघितलेली असेल। या ठिकाणी बुरुजाची डागडुजी केली जाते, पण त्यासाठी कडापे वापरले जात आहेत आणि त्यामुळे शिवभक्तांमधून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय। तुम्ही काय बोलाल यावर? नाही, खरं तर संतापजनकच परिस्थिती आहे, कारण कडापा वापरून कुठल्याही किल्ल्याची संवर्धन सगळं नष्ट होत आहे। शिवाजी महाराजांनी ज्या पत्थरामध्ये ज्या दगडांमध्ये किल्ले बांधून घेतले तशाच दगडांमधनं ते किल्ले बांधले पाहिजेत। त्याच्यामध्ये आधुनिकीकरण करणाऱ्या कुठल्याही गोष्टी आणू नयेत। हे स्वतः पुरातत्व शास्त्राच्या निकषानुसार ती कामं झाली पाहिजेत, कारण ती संवर्धनाची कामं आहेत, ती काही नवीन कामं नाही आहेत आधुनिक पद्धतीची काय। आणि हे जर शासनच करत असेल, शासकीय यंत्रणा करत असेल, तर ते शिवभक्त त्याला विरोध करत राहतील। कारण पैसे आलेत म्हणून काही पैसे खर्च करायचे आणि काही त्या किल्ल्यांवर थापायचं, त्याच्यामुळे ते विद्रुपीकरण होत आहे। सुशोभीकरणच्या नावाखाली जर विद्रुपीकरण करत असेल तर शिवभक्त त्याला विरोध करतील। ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं एक स्वतंत्र खातं आहे, राज्य पुरातत्व खातं। त्याच्यामध्ये तज्ञ माणसं आहेत, 3 असतील तर बाहेरनं तज्ञ बोलवले जातात। या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही कामं करायला पाहिजेत। पण सावंत सर, या ठिकाणी पुरातत्व विभागाकडूनच काम सुरू आहे। पुरातत्व विभागाचं हे अडाणी पण समोर येत आहे। याविषयीचे डागडुजी करताना किल्ल्यांची जेव्हा डागडुजी केली जाते त्याविषयीचे नियम नेमके काय आहेत? बघा, कुठल्याही किल्ल्याची डागडुजी करत असताना त्या जुनं जे वास्तू असते किंवा जुने जे मटेरियल असते तशा पद्धतीचंच मटेरियल वापरलं जातं। खरं तर राज्य पुरातत्व खातं काम करत असताना अशा पद्धतीनेच काम करतंय, पण नेमकं त्यांनी टेंडर काढून हे दिलेलं आहे का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे। कारण टेंडर काढलं जातं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला या विषयाची काही अनुभव नाही किंवा माहिती नाही अशा लोकांना जर हे किल्ले संवर्धनाची जर कामं दिली गेली तर तो मग असा प्रकार होतो की जिथं जे करायचं नाही ते केलं जातं। निश्चितच ह्याच्याकडे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। राज्य पुरातत्व कडे जर अशी यंत्रणा नसेल
तर केंद्रीय पुरातत्व खात्याकडे खूप चांगली यंत्रणा आहे या विषयाची, त्यांची त्यांनी मदत घ्यायला पाहिजे. निश्चितच सावंत सर, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. यानंतर आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे आपण जाऊयात. ते थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. इम्तियाज, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या बुरुजाची डागडुजी केली जाते, पण त्याच्यासाठी कडाप्पा वापरला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि शिवभक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ले प्रतापगड. या किल्ले प्रतापगडावर या ठिकाणी जेव्हापासून ही डागडुजी सुरू झालेली आहे, ही डागडुजी करण्यासाठी आलेले जे कामगार आहेत, त्या ठिकाणी जे तज्ञ आहेत, त्यांनी थेट त्या ठिकाणी कडाप्पा आणि इतर काही त्याच्या लेटेस्ट ज्या साधन सामुग्री घेऊन ही डागडुजी सुरू करण्याचे आलेले आहे. असं ठिकाणी दगडाऐवजी कडाप्पा वापरला जातोय हे बघितल्यानंतर स्थानिक किल्ले प्रतापगडावर राहणारे जे शिवभक्त आहेत आणि स्थानिक जे डागडुजी त्या ठिकाणी जे किल्ल्याचं काम पाहतायत, अशा त्या ठिकाणी किल्ले प्रतापगडावरील नागरिकांनी याला विरोध केला. यापूर्वी देखील बुटाला नावाच्या कंपनीने देखील या किल्ले प्रतापगडावर असेच डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांनी देखील त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी काम म्हणजे चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. जे ओरिजिनल जुने दगडी बांधकाम आहे तर चुनखडीतून त्या ठिकाणी बांधकाम केलं होतं आणि त्याला कुठलाही विरोध झाला नव्हता. मात्र स्थानिक नागरिक असं म्हणतायत की जे या ठिकाणी किल्ले प्रतापगडाच्या परिसरातच असणारी जी दगडी आहेत, मोठमोठाली दगडी, त्या दगड्यांचा वापर या ठिकाणी करावा. जे जुन्या चुनखडीतून अजूनही 300 वर्षापूर्वी पासूनचा हा किल्ला या ठिकाणी अबाधित आहे, तशाच पातळीवर चुनखडीचा वापर त्या ठिकाणी करावा, दगडांचा वापर त्या ठिकाणी करावा, जेणेकरून किल्ल्याचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य देखील अबाधित राहील, अशी या इथल्या स्थानिक शिवभक्तांची आणि स्थानिकांची, ग्रामस्थांची मागणी आहे. ते कडाप्यात कुठल्या परिस्थितीत काम करून आम्ही देणार नाही असा पवित्रा देखील येथील शिवभक्तांनी घेतलेला आहे. निश्चितच इम्तियाज, तुमच्याकडे येणार आहोत. दरम्यान इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. कोकाटे सर, संतापजनक असा प्रकार प्रतापगडावर घडतो. या ठिकाणी संवर्धनाचं काम केलं जातंय, पण यासाठी दगडाऐवजी कडाप्पा वापरला जातोय. तुमचं काय म्हणणं यावर? दगडाऐवजी कडाप्पा वापरणं ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. कारण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा स्टेट आर्किओलॉजीचे नियम असे आहेत की ऐतिहासिक वास्तू असेल तर त्याचं ऐतिहासिक पद्धतीनं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचे किल्ले हे मध्ययुगीन काळातील म्हणजे 17व्या शतकातील आहेत आणि 17व्या शतकामध्ये जे काम होत होतं वेस्टर्न महाराष्ट्र किंवा सह्याद्रीच्या रांगामध्ये ते बेसाल्ट दगडामध्ये होत होतं. तर त्यामुळे हा जो किल्ला आहे तो बेसाल्ट दगडामधला किल्ला आहे. तो बेसाल्ट दगडामध्येच तो किल्ला बांधला जावा, त्यासाठी इतर कुठल्याही प्रकारचं कडाप वापरणे किंवा वीट वापरणे किंवा मॉडर्न पद्धतीचं सिमेंटनं बांधकाम करणे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं हे जे कोण संवर्धनाचं काम करत आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ते काम बेसाल्ट काळ्या दगडातच झालं पाहिजे. अन्यथा ते काम मॉडर्न होईल आणि मॉडर्न झालं तर तो ऐतिहासिक वारसा राहणार नाही. ऐतिहासिक वारसा संपवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. निश्चितच कोकाटे सर, पण जेव्हा ऐतिहासिक वास्तूची अशा पद्धतीनं संवर्धन केलं जातं त्यावेळेला अशा पद्धतीनं जर कडाप्पा वापरला जात असेल तर जे काही नियम आहेत संवर्धनाविषयीचे ते या सर्वांना, हे जे बांधकाम करतायत किंवा पुरातत्व विभागाला माहिती नाहीयेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. निश्चितपणे जे काम करतात त्यांना माहिती असलं पाहिजे आणि माहिती नसेल आणि तरी काम करत असतील तर तो त्यांचा मूर्खपणा आहे, खोडसाळपणा आहे आणि हा शिवद्रोह सुद्धा आहे. कारण काम हे ऐतिहासिक पद्धतीनं झालं पाहिजे, ते मॉडर्न पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं होता कामा नये. कारण आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया किंवा स्टेट आर्किओलॉजीचे काही नियम आहेत त्या नियमाचं काटेकोर पद्धतीनं पालन केलं पाहिजे आणि काटेकोर पद्धतीनं काम न करणं हा सुद्धा एक देशद्रोहच आहे. ते ऐतिहासिकता राहत नाही, ते ऐतिहासिक महत्व नष्ट होतं, ते काम मॉडर्न ठरवलं जातं आणि त्यामुळे जे कोण काम करत असतील त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. निश्चितच कोकाटे सर, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत. सुषमाताई, एक संतापजनक असा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रतापगड याच्या बुरुजाचं डागडुजी केली जाते, संवर्धन केलं जाते, पण त्यासाठी कडाप्पा वापरला जातोय, दगड वापरले जात नाहीयेत. खरं तर प्रतापगड ही एक ऐतिहासिक वास्तू आहे, ती ऐतिहासिक धरोहर आहे
आणि अशा वेळी जेव्हा त्याची डागडुजी किंवा जीर्णोद्धार केला जातो त्यावेळेला आर्किओलॉजी अर्थात पुरातत्व खात्याचं आणि इतिहास संशोधक अशा सगळ्याच लोकांची मतं जाणून घेऊन ते काम पूर्ण व्हायला हवं. पण अशा पद्धतीने जर कडापे वगैरे लावले जात असतील तर एका अर्थाने तो शिवप्रेमींच्या आणि छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातही तमाम लोकांच्या भावना दुखावणारा प्रयत्न आहे आणि निश्चितच याची आम्ही निंदा करतो. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आम्ही याची निंदा करतो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुषमा अंधारे ताईंनी दिलेली आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय ज्या ठिकाणी डागडुजी केली जाते, संवर्धनाचं काम केलं जातंय, पण त्याच्यासाठी चक्क कडाप्पा वापरला जातोय. तर जेव्हा हे काम सुरू केलं गेलं त्यावेळेला ज्यांना हे काम दिलेलं आहे ते कंत्राटदार नेमके कोण आहेत आणि त्यांना या कामाविषयीची माहिती नव्हती का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याचबरोबर जे इतिहास संशोधक आहेत, इतिहास तज्ज्ञ आहेत, त्यांचं मत जाणून घेतलेलं नव्हतं का, की जे नियम आहेत एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या डागडुजी विषयीचे ते नियम या ठिकाणी लक्षात राहिलेले नाहीयेत का पुरातत्व विभागाचे, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दरम्यान शिवभक्त सुद्धा इथं संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी हुज्जत सुद्धा घातलेली आहे. जे कामगार इथं बांधकाम करण्यासाठी होते त्यांच्यासोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आलाय आणि संतप्त अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. आणि याविषयी अधिक माहिती याविषयी बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक संजय सोनावणे आपल्यासोबत जोडले गेले आहे. सोनावणे सर, एक संतापजनक असा प्रकार या ठिकाणी घडताना दिसतोय. प्रतापगडाच्या बुरुजाला डागडुजी केली जाते पण कडप्पा वापरला जातोय आणि याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की ज्या वेळेला एखाद्या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी केली जाते त्यावेळेला इतिहास तज्ञांचं मत लक्षात घेतलं जातं पण प्रतापगडाच्या बुरुजाच्या या डागडुजीसाठी इतिहास तज्ञांशी बोलणं झालं नाही का, असा सवाल उपस्थित होतोय. पहिली गोष्ट अशी आहे की ऐतिहासिक स्थळं असतील, मंदिरं असतील तर त्या काळात जशी बांधणी त्याची झाली होती दुरुस्ती करताना तीच पद्धत वापरावी. त्या आधुनिक सिमेंट, कॉन्क्रीट, कडप्पा वगैरे हे जे आधुनिक पदार्थ आहेत ते वापरून ते मूळ सौंदर्याला बाधा आणू नये किंवा मूळ जे बांधकामाची पद्धत आहे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. आणि यासाठी इतिहास तज्ञांची म्हणा किंवा पुरातत्व खात्यात जे लोक काम करतात त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच अशा प्रकारच्या दुरुस्त्या केल्या गेल्या पाहिजेत. असं जर होत नसेल तर संताप येणं आणि खेद व्यक्त केला जाणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मी पण या गोष्टीचा निषेध करतो. निश्चितच सर, या ठिकाणी जे शिवभक्त आहेत ते आक्रमक झालेले होते. आता एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे पुरातत्व विभागाला नियमांचा विसर पडलाय का? पुरातत्व खातं जसं काम करायला पाहिजे तसं करत नाही. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याबद्दल तर दुर्लक्ष जे होतंय किंवा ज्या पद्धतीने अवहेलना केली जाते आहे त्यावरनं तर पुरातत्व खातं तरी मुळात अस्तित्वात तरी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. खरं तर पुरातत्व खात्याने यासाठी विशेष टीमची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी इतिहास काळात जी बांधकाम शिवकाळात ज्या पद्धतीने बांधकाम होत होती, ज्या पद्धतीने चुना तयार केला जाऊन वापरला जात होता, ज्या पद्धतीने पत्थर घडवले जात होते त्याच पद्धतीने आता दुरुस्ती जर करायची असेल, काही निसर्ग नियमाप्रमाणे काही ढासळ नासधूस झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी तीच पद्धत वापरून ते मूळच्या सारखंच बांधकाम झालं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि पुरातत्व खातं जर याकडे लक्ष देत असेल तर त्यासाठी या सगळ्या शिवप्रेमींनी राज्य सरकारवर यासाठी दबाव आणला पाहिजे आणि तशी मागणी केली पाहिजे. निश्चितच सोनावणे सर, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर पुरातत्व विभाग काय करताय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि कडप्पा का वापरला जातोय असा सवाल सुद्धा इथं उपस्थित केला जातोय. दरम्यान आता या सर्व प्रश्नांची उत्तरं पुरातत्व विभागाकडून येतात का, काही स्पष्टीकरण यावर दिलं जातं का ते बघावं लागेल. मात्र शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतं आणि ज्या ठिकाणी हे काम सुरू होतं त्यावेळेला शिवप्रेमी इथं पोहोचले आणि त्यांनी हे काम बंद पाडल्याचं दिसतंय. प्रतापगडाच्या बुरुजाला डागडुजी केली जाते पण या ठिकाणी दगडाऐवजी कडाप्पा वापरला जातोय, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. तर दगडाऐवजी कडाप्पा का वापरला जातोय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.